आणि आता व्यथा चालू शकत नाहीये सुदाम ब्राह्मण. आणि एका ठिकाणी बसले. जगाचा बाप आला आणि जगाच्या बापाने काय केलं, सुदामाला एका गाडी बैलामध्ये बसवलं आणि तिथं सोडलं. महाराज सांगितलं जा आता इथून जा, इथं मथुरामध्ये तुम्ही आलात, आता तुम्ही जाल, तुम्हाला कोणाला भेटायचं भेटा. एका जणाला विचारलं का हो, इथं मथुरेचा राजा पुढे जातो म्हणे, असं जा असं जा असं जा असं जा असं जा. कसं जा? असं जा असं जा असं जा असं जा म्हणजे मथुरेचा येऊन जातो. अरे गेल्यावर काय करू लागले, एका द्वारपालाला विचारू लागले. काय विचारू लागले, हे इथं मथुरेचा राजा कृष्ण राहतो का? ते हो राहतो. मग तुम्ही कोण आहे ब्राह्मणजी? ते म्हटलं मी कृष्णाचा मित्र आहे. हे हसू लागले सगळेजण त्याला आणि दुःख झालं. त्या भगवंताला मित्र मानलं, त्या भगवंताचं नामस्मरण मित्र असूनही करतो, आज मित्र म्हणल्यावर सगळे मला हसू लागले. देखो देखो ये गरीबी, गरीबी का हाल, कृष्ण के दर पे कितना विश्वास लेके आया था. या कृष्णाचा, या परमात्म्याच्या दारात आशा घेऊन आलो होतो. आणि मला हसू लागले. पण एक जण सांगतो थांब, मी सांगून देतो. आणि गेले महाराज. काय झालं महाराज? एक द्वारपाल म्हणते ब्राह्मण थांबा मी सांगून येतो. अरे द्वारपाल उस कन्हैया से कह दो कि दर पे सुधामा करीब आ गया है. हे जाऊन सांगा त्या कृष्णाला की तुझा मित्र, तुझा सखा तुला भेटण्यासाठी आला. महाराज आणि तो द्वारपाल सांगतो, न सर पे है पगड़ी न नतन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. सांग तुझा मित्र कृष्णाला सांगा की सुदामा आला. धोतर फाटकय, हा पगडी नाहीये आणि नाव सुदामा सांगतो. सुनते ही भागे चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. कधी लावलं? नामाची ताकद आहे महाराज. नाव जपलं म्हणून देवाने आवडलं महाराज. हा माझ्यासारखा कधी गेला आवडू शकत नाही, तुमच्यासारखा गेला आवडू शकत नाही. ताकद नामाची. आवडलं महाराज आणि विचारलं सुदामाला, पुढे गेला माझा सुदामा. आताच गेला. सुदामाने विचार केला जगाचा मोठा झाला, आता माझे त्याच्याजवळ राहण्याची पात्रता नाही. निघाला सुदामजी. आवाज दिला, कहा गए सुदाम, यहाँ गए. निघाला माझा कृष्ण, माझा परमात्मा. हातापायामध्ये काय, पायामध्ये चप्पल नाही, मुकुट नाही. निघाला. सुनते ही भागे चले आए मोहन. निघाले महाराज. निघता निघता विचारलं कुठे, इकडे गेले. आवाज दिला, सुदामा, ए सुदामा थांब. थांबले महाराज. सुदामाने पाहिलं आणि सुदामाच्या डोळ्यातून पाणी आलं. जगाचा बाप, ब्रह्मांडाचा धनी, आज पहिल्यांदा डोळ्यात पाणी येतं. दुःख होतं माझ्या कृष्णाला. आवडलं महाराज आणि एका रथामध्ये बसवलं महाराज. रामकृष्ण नामाची ताकद सांगतोय महाराज. रथामध्ये बसवलं महाराज आणि रसामध्ये बसवलं. आणि काय झालं, रुक्मिणी मातेला कळलं. आणि रुक्मिणी मातेने रथ आलं पाहिला. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, न जाने ये कैसा अजीब मेहमान आ गया है. हे असा कसा मित्र आहे कृष्णाचा? हे हाता पायामध्ये रक्त भंबाळ झालेला आहे, धोतर फाटकाय, असा कसा देव आहे? पण महाराज देवासोबत बसण्याची आणि चांगल्या माणसासोबत बसण्याची सुद्धा लायकी लागती. अशी कोणालाही बसता येत नाही. चांगल्या माणसासोबत बसण्यासाठी आपली काहीतरी पात्रता करावं लागेल ना. उगाच लगे महाराज अरे तुला काही आहे ना, त्याची पात्रता काय, तुझी पात्रता काय, काहीतरी पात्रता बनवावी लागते. आणि कृष्णाने कुठं बसलं माहिती का दादा? बराबर ही अपने सुदामा बिठाए, चरणास वो से
श्याम ने धुलाए. माझ्या जगाचा बाप्पा रडू लागला आणि जगाच्या बाप्पाने पाय धुतले महाराज. हा पाय धुतले माझ्या जगाच्या बाप्पाने. हा अरे महाराज माझा देव कोणाचं काही घेत नाही आणि घेतल्या तर दिल्याशिवाय राहत नाही. माझ्या जगाच्या